भाजपला जे देश पातळीवर फटका बसलेला होता त्यातून शिकून त्यांनी महाराष्ट्रात एकच एक चेहरा असं नाही दिलेला। जसं लोकसभा निवडणुकीनंतर दिसत होतं की आता महाविकास आघाडीच, तिथून कुठेतरी 4 पावलं महाविकास आघाडी मागं यायला लागलेलं आहे। इतके सारे पैसे ज्यावेळी बायकांच्या खिशामध्ये डायरेक्ट येत आहेत, बायकांच्या हातात येत आहेत, त्यांच्या नावावर बँकेमध्ये जमा होते, त्यावेळी त्याचा इम्पॅक्ट अगदीच नाही होणार असं नाही। एकनाथ शिंदेचा जर कॉन्फिडन्स बघितला तर एकनाथ शिंदेना माहिती आहे जर आपण सरकार परत आणू शकलो तर मुख्यमंत्री आपण आहोत। पवारांना त्यांचं स्वतःच्या ताकदीचं आकलन जास्त चांगलं आहे। त्यांना माहिती आहे की ते जर पूर्ण ताकदीनं ज्यावेळी महाराष्ट्रभर फिरतात त्यावेळी 50-55 जागा ते स्वतः निवडून आणू शकतात। आता काँग्रेस नेतृत्व करणार आहे आणि मग शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी बरोबर यायचं। महायुती किंवा महाविकास आघाडी या दोघांकडेही आता इतकं संख्याबळ नाहीये की त्यांनी त्या आघाडीच्या बळावर सरकार स्थापन करावं। नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। महाराष्ट्रातल्या राजकीय अंकाचा जो गेले 5 वर्ष चालू होता, कदाचित 2.5 वर्ष अजून वेगाने चालू होता, त्याचे शेवटचे 50-51 दिवस, कदाचित त्याच्याहून कमी दिवस उरलेत। ही मुलाखत तुम्ही बघत असाल किंवा कदाचित रिलीज होईल त्याच्यानंतर अवघ्या काही तासात आचारसंहिता लागेल, अर्थात काउंटडाऊन ज्याला म्हणतो मतदानाचं, ते सुरू होईल आणि या मोठ्या नाट्याच्या क्लायमॅक्सकडे आपण येतोय। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आत्ता काय घडतंय, काय घडू शकतं, गेल्या 8-10 दिवसात झालेले निर्णय, दसरा मेळावे, या सगळ्याचा नक्की अर्थ काढायचा, नक्की अर्थ काय काढायचा, या सगळ्याविषयी चर्चा करायची आणि त्यासाठी माझ्याबरोबर आहेत दैनिक सकाळचे मुख्य संपादक सम्राट फडणीस सर। तर स्वागत आहे पुन्हा एकदा थिंक बँकवरती। आणि यानंच सुरुवात करू की काही तास, काही दिवस उरलेले आहेत ॲक्च्युअल बिगुल वाजायला आणि खूप निर्णय होत आहेत। 2 महत्त्वाचे दसरा मेळावे दोन्ही शिवसेनेचे आणि याच्याशिवाय महाराष्ट्रभर झालेले 7-8 दसरा मेळावेही होऊन गेलेत। आज आपण बोलताना काय आत्ताचं चित्र आहे, कसं बघता? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप निर्णयांची घाई चालली, म्हणजे एकतर खूप पण आहेत निर्णय आणि घाईनं पण घेतले जातात, त्यामुळं खूप आणि निर्णय दोघांची घाई चालली, हे गेल्या 15 दिवसातलं चित्र आहे। दुसरं, प्रत्येक जण म्हणजे विरोधी पक्ष, सत्ताधारी, हे दोघंही त्यांचं एक नॅरेटिव्ह शोधत आहेत जे अजूनही कोणाला मिळालेलं नाही। जसं लोकसभेमध्ये एक नॅरेटिव्ह मिळालेलं होतं, ते पण खरं तर निवडणूक जाहीर झाल्यानंतर मिळालेलं होतं, तसं अजून काही मिळत नाही। त्याच्या आधी शक्य तेवढं आपलं नॅरेटिव्ह रेटावा हा सरकार म्हणून प्रयत्न राहतोय आणि त्याचा भाग म्हणून गेल्या 15 दिवसांमध्ये निर्णयांचा धडाका लावला। जर ह्याच पद्धतीने घ्यायची तर आधी कदाचित घेणं जास्त सोयीस्कर होतं, पण हे शेवटच्या क्षणी म्हणजे काय, लास्ट 12 बॉल शिल्लक राहिलेत आणि आता जिंकायला काय 20 रन पाहिलेत, 21 रन पाहिलेत, तर मग जी पळापळ दिसते तशी पळापळ सुरू आहे। आणि पुन्हा दसरा मेळाव्यांकडे आलो तर खरं तर 2-3 असे मेळाव्यांचं स्वरूप झालं। 5 मेळावे त्यातले खूप प्रमुख होते, त्यातले दोन्ही शिवसेनेचे मेळावे हा एक भाग होता। दुसऱ्या बाजूला संघाचं संचलन असतं जे वर्षानुवर्ष एक त्याची परंपरा आहे, त्यामुळं ते तिथं काय बोलतात मोहनजी, हा एक मुद्दा होता। आणि मुंडेंच्याच जिल्ह्यामध्ये 2 मेळावे होणं, मुंडेंचा पण होणं आणि जरांगे पाटलांचं होणं, असे 5 दसरा मेळावे, असे हे सगळेजण जर बघितलं, एका बाजूला राज्य सरकार आणि एका बाजूला दसरा मेळावे, तर हे प्रत्येकजण असं चिवडून बघतंय आणि काहीतरी मिळेल का आपल्याला, एक मुद्दा कुठला मिळेल की जो मुद्दा घेऊन पुढचे 50 दिवस आपल्याला, खरं तर 50 दिवससुद्धा आता उरतील का नाही शंका आहे, पण तेवढ्या निवडणुकीच्या प्रचाराच्या दिवसांमध्ये मिळून आपण काय घेऊन जाऊ शकू, असा सगळा आत्ता महाराष्ट्राचा सीन आहे असं मला वाटतं। एकच एक सूत्र असं त्यात 100% कुठं सापडत नाही। अपवाद म्हणण्यापेक्षा एकच ज्या सूत्राचा शोध सुरू आहे त्यांना, तो निवडणुकीचा प्रचारात आपण कुठला मुद्दा घ्यायचा। मग एकनाथ शिंदेच्या निर्णयांचा धडाका असू शकेल, उद्धव ठाकरेंनी नेहमीप्रमाणे त्यांनी त्यांचं जे अजून पुन्हा एकदा राज्य सरकार एकनाथ शिंदे यांच्याच भोवती आणि भाजप भोवतीच ते बोललेले आहेत। एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंचं बाजूला केलं तर मुंडेंचं स्वतःचं असं काही नव्हतं, 2 मुंडे एकत्र आहेत हा, आणि मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टपणानं त्यांची भूमिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर घेऊ हे मांडलेलं आहे। आणि मग संघाचं जर बघितलं तर हिंदुत्व, असे आत्ता प्रत्येकजण त्यांच्या टेरिटोरीमध्ये हात घालून बघतंय की काय हाताला लागतंय, असं आता ओव्हरऑल चित्र महाराष्ट्राचं दिसतं। पण याच मुद्द्यावर येतो की काय असेल 2024च्या विधानसभेचं नरेटिव्ह, कारण संविधानाचा मुद्दा आत्ता तितकासा त्या ताकदीनं दिसत नाही। महाविकास आघाडी सत्तेत आलेलीच आहे असं वाटणं इतपत नरेटिव्ह होतं, ते एका हरियाणाच्या निकालानं एकदम असं श्रिंक झाल्यासारखं दिसतंय। दुसऱ्या बाजूला असं म्हणू की 2019ला मी पुन्हा येईन असं थेट प्रो इन्कम्बन्सीचं नरेटिव्ह होतं। आत्ता हे दोन्ही पक्ष साधारण 2.5 वर्ष सत्तेत राहिलेले आहेत। कुठल्या दिशेला नरेटिव्ह जाईल, काय नरेटिव्ह डॉमिनेट करेल असं वाटतं? आपण
थोडं मागं जाऊन बघू. तुम्ही जर मार्चच्या पहिले 2 आठवडे काढले तर संविधानात शब्दसुद्धा तुम्हाला कुठे दिसणार नाही. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये निवडणूक लोकसभेची जाहीर झाली. त्याच्यानंतर कर्नाटकातला एखादा दुय्यम दर्जाचा नेता बोलला आणि त्याच्यानंतर पुढं संविधानात शब्द चर्चेत आला. तो उचलण्यामध्ये काँग्रेसचा स्मार्टनेस होता आणि विरोधी पक्ष म्हणून जे देश पातळीवर एकत्र आले होते त्यांचा स्मार्टनेस होता की तो शब्द उचलला त्यांनी, तो 400शी जोडला आणि मग एक वातावरण तयार झालं देशभर, ज्याचा फटका भाजपला मोठ्या प्रमाणावर बसला. हा नाकारता येत नाही. ह्या चुकींमधनं शहाणपणा घेऊन आत्ताचं महायुती सरकारनं गेल्या 2-3 महिन्यांमधली पावलं टाकलेली आहेत. विशेषतः निवडणूक निकालानंतर लोकसभेच्या पहिले 15 दिवस वातावरण महायुती पूर्ण गेलीच सत्तेतनं अशा स्वरूपाचं होतं का? होतं, त्यात शंका नाही. म्हणजे आपण ॲनालिसिस केलं निकालांचं आणि मग किती जागांवर महाविकास आघाडी पुढं आहे लोकसभेच्या बेसिसवर हे काढलं तर ते बहुमताचा आकडा सहजासहजी पार करून जाणारी अशी परिस्थिती लोकसभा निवडणुकीनंतरच्या पहिल्या महिनाभरात राहिली. 15 दिवस तर खूप चांगल्या पद्धतीनं महाविकास आघाडीची परिस्थिती होती. त्याच्यानंतरचे 15 दिवससुद्धा ती टिकून राहिली. त्याच्यानंतर ज्या गतीनं करेक्शन्स करायला पाहिजे त्या गतीनं करेक्शन्स महायुतीनं जरूर केलेल्या आहेत, त्या नाकारता येत नाहीत. मग लाडकी बहीणसारखी योजनेपासून ते छोट्या छोट्या कौशल्य विकासाची योजना असेल, ज्या गावांना काही मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेजेसच्या मंजुऱ्या पेंडिंग होत्या तिथंपासून ते आत्ताचं अगदी काल परवा जाहीर केले नामांतर असेल, नामांतराचा अहिल्यानगरसारख्या नामांतराचा मुद्दा जो पेंडिंग होता तो त्यांनी मार्गी लावला आणि अगदी महामंडळ स्थापन करण्यापर्यंत ही कोर्स करेक्शन एका बाजूला महायुती म्हणून केली गेली. दुसऱ्या बाजूला भाजपला जे देश पातळीवर फटका बसलेला होता त्यातून शिकून त्यांनी महाराष्ट्रात एकच एक चेहरा असं नाही दिलेला. हा त्यांच्या पातळीवर भाजप म्हणून करेक्शन्स केलेला आहे. एकनाथ शिंदेंच्या बरोबर असलेली लोक ही फार काही विधिमंडळ गाजवणारी असे नेते नव्हते किंवा ज्यांच्या अभ्यासू नेतृत्व म्हणून कोण समोर येत नव्हतं. अशा परिस्थितीत एकनाथ शिंदेंच्या जे वाचाळ नेते आहेत असे सुद्धा अजूनपर्यंत शांत आहेत आणि अजित पवारांनी त्यांची एक दिशा पकडलेली आहे. त्यामुळं ह्या तिघांमध्ये क्लॅशेस व्हावेत असं वातावरण कुठं दिसलं नाही. जे लोकसभेच्या वेळी 400 होणारच आहे म्हणून गाफीलपणा होता तो तसा दिसला नाही. त्यांनी प्रत्येकानं त्यांच्या कामाच्या पातळीवर करतायत. दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचा काँग्रेस ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात उदयाला आली, काँग्रेस ज्या पद्धतीनं एकदम आघाडीवर गेली काँग्रेस, त्याच्यातनं सावरून घ्यायलाच इतर 2 पक्षांना काही काळ गेलेला होता. काँग्रेसचं नेतृत्व महाराष्ट्रात मान्य करायचं का हा मोठा प्रश्न होता. म्हणजे आत्तापर्यंत जर लोकसभेपर्यंतचा काळ बघितला आपण तर महाराष्ट्राचं नेतृत्व, विरोधी महाविकास आघाडीचं नेतृत्व हे शरद पवार आणि उद्धव ठाकरे करतात आणि मग बरोबर काँग्रेस आहे असं चित्र होतं. आत्ता तसं चित्र नव्हतं लोकसभा निवडणूक निकालानंतर. आत्ता काँग्रेस नेतृत्व करणार आहे आणि मग शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी बरोबर यायचं. तर हा जो बदल होता हा स्वीकारणं महाविकास आघाडीला बऱ्यापैकी वेळ गेलेला आहे. त्याच्यानंतर ह्या 4-5 दिवसांमध्ये एकत्रित येणं, पत्रकार परिषदा घेणं आणि जागा वाटपासंदर्भातल्या चर्चेमध्ये सगळं छान चाललंय असं सांगणं. पण त्याच्या आधीचा काळ जर बघितलं तर मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून अकारण जो ताण निर्माण केला गेला, ज्याची आवश्यकता काहीच नव्हती, तो ताण निर्माण केल्यामुळं कार्यकर्त्यांपर्यंत जो संदेश जातो आणि कार्यकर्त्यांच्या मार्फत मतदारांपर्यंत जातो, तिथं महाविकास आघाडी मला वाटतं की जो ॲडव्हान्टेज खूप मोठा घेतलेला होता लोकसभा निवडणुकीनंतरचा तो टिकवून ठेवण्यामध्ये कमी पडत होती. आणि एका बाजूला महायुतीनं कोर्स करेक्शन केलं. अजूनही महाराष्ट्रातली परिस्थिती अशी पूर्णपणानं एका बाजूला झुकली आहे किंवा जसं लोकसभा निवडणुकीनंतर दिसत होतं की आता महाविकास आघाडीच तिथून कुठंतरी 4 पावलं महाविकास आघाडी मागं यायला लागलेलं आहे. आणि याचं कारण ज्या गतीनं निर्णय घेतले यांनी महायुतीनं राज्य सरकार म्हणून निर्णय घेतले आणि पुढं गेले, त्यामुळं प्रत्येक ठिकाणी बोलताना आत्ता आपण एक जरी ॲडव्हान्टेज महाविकास आघाडीला दिला तरी तो फार मोठ्या प्रमाणावर आता देता येणार नाही अशा परिस्थितीला आलं. नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी म्हणून सगळ्यात मोठा मुद्दा जो वापरला गेला तो लाडकी बहीण योजनेचा वापरला गेला. ती योजना काही एकदम क्रांतिकारक आहे आणि भारतात पहिल्यांदाच घडली असं काही नव्हतं. आपल्याला पूर्णपणानं मध्य प्रदेशच्या निवडणूक निकालांचा अंदाज समोर होता. तीच योजना नाव बदलून मराठी भाषांतर करून आणि पैशाची थोडीफार इकडं तिकडं करून पैसे वाढवून तीच योजना लागू केली. त्या योजनेकडं पहिल्या अगदी सुरुवातीच्या काळामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्या योजनेला तितकं गांभीर्यानं घेतलं नाही किंवा ते घेतलं असेल तर त्यांनी ते मांडलं नाही त्या शब्दांमध्ये की ओके त्यांच्या अंतर्गत असेल किंवा पब्लिक ॲपिरन्सेसमध्ये ज्या पद्धतीने त्यांनी ते हिणवायचा प्रयत्न केला. आणि ज्यावेळी आता लक्षात असं येते की इतके सारे पैसे ज्यावेळी बायकांच्या खिशामध्ये डायरेक्ट येत आहेत, बायकांच्या हातात येत आहेत, त्यांच्या नावावर बँकेमध्ये जमा होतात, त्यावेळी त्याचा इम्पॅक्ट अगदीच नाही होणार असं नाही.
मग आता योजना एका बाजूनं सुनील केदारांसारखा नेता म्हणतो की योजना बंद करू, तशा बातम्या प्रसिद्ध होतात. दुसरीकडं आदित्य ठाकरे म्हणतात की आम्ही पैसे वाढवून देऊ. ह्या कन्फ्युजनमधनं महाविकास आघाडी मला वाटते की पुढच्या 8-1 दिवसांमध्ये निर्णयापर्यंत येईल की अशा योजनांचं काय करायचं. या योजना एकदम टाकाऊ नसतात. या निवडणुकीमध्ये अजिबातच लाभ मिळवून देत नाहीत असं नाही, कारण वर्षानुवर्ष काँग्रेस सत्तेत आहे. काँग्रेसला माहिती आहे की अशा निवडणुकीच्या तोंडावर अशा योजना घोषित केल्या तर त्याचा काय लाभ होतो. शरद पवारांनी माहिती आहे, कारण त्यांनी कृषी शेती कर्जमाफीपासूनचा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरेंनी सरकार सत्तेवर आल्या शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतलेला होता. त्यामुळे वेलफेअर स्कीमचा इम्पॅक्ट होतच नाही असं नाही, तो निवडणूक निकालावर होतो. त्यामुळं हे ॲडव्हान्टेज जे मिळवलं महाविकास आघाडीचं जे कमी केलं आणि महायुतीने मिळवलं ते अशा योजना आणि तातडीचा निर्णय या पातळीवर आहे असं मला वाटतं. पण असं होत नाही का की हे सगळं निवडणुकीच्या तोंडावर चालू आहे हे कळण्या इतपत मतदाराला आता अधिक माहिती झाली आहे. समजा आज शेवटचा कॅबिनेट आहे आणि त्याच्यामध्ये मुंबईतले सगळे इन्कमिंग टोल बंद केले जातात, तर अर्थातच मुंबई पुणे महानगरी पट्टा जो महायुतीचा प्रिडॉमिनंट भाग आहे त्यांना त्याचा फायदा होईल. किंवा लाडकी बहीण 4 महिन्यातच येते, तर हे निवडणुकीसाठी आहे असं वाटून लोक त्याला सिरियसली घेत नाहीत का? खरंच घेतात, किती इंटेन्सिटीनं घेतात आणि निकाल बदलवणं इतपत त्याच्यात ताकद असते का? मी अशा गोष्टींकडे 2 अँगलनं बघतो. एक म्हणजे आपण तुम्ही जे म्हटलात व्यापक मोठ्या प्रमाणावरचा आपण विचार केला, सगळ्या मतदारांवर प्रभाव पडणारा, तर त्याच्यामध्ये एक मोठा घटक आहे असा की ज्याला कळते की निवडणुकीच्या तोंडावर चाललं. ही काय स्कीम आणायची होती तर ज्या दिवशी तुम्ही आलात त्याच दिवशी लाडकी बहीण योजना आणली असती तरी काही फरक पडला नसता. पण दुसरी बाजू याची अशी आहे की अशा स्वरूपाच्या योजना, अशा स्वरूपाचे निर्णय यामध्ये गुंतलेले जे स्टेक होल्डर्स असतात, भागधारक असतात, ते किती इन्फ्लुएन्शियल आहेत. लाडकी बहीणसारख्या योजनेमध्ये लाभधारक कोण आहे, तर थेट बायका आहेत. आणि जर लोकसभा निवडणुकीचे मतदान बघितलं, मिळालेले मतदान, तर फार प्रचंड गॅप नाही आहे. अशावेळी मला एका विधानसभा मतदारसंघामध्ये 4,000 ते 5,000 स्कोअर करायचा असेल तर तो स्कोअर करायला अशी योजना उपयोगी पडते. हे न कळण्या एवढं महाविकास आघाडीचं कोण नेता वेडा असेल असं मला वाटत नाही. त्यांनाही कळते की या योजनेचा एखाद्या पॉकेटमध्ये मतदारांच्या, आता आपण पुण्यात बसलोय म्हणून आपण जर पुण्याचं उदाहरण घेतलं तर या शहरातला सगळ्यात मोठा मतदार प्रभागनीय महापालिका प्रभाग आहे बालेवाडी पाषाण. लाखापेक्षा जास्त मतदार त्या भागामध्ये आहेत. अशावेळी मला तिथं जर 5,000 मतांचा फक्त फरक पाहिजे असेल आणि लाडकी बहीण योजनेसारखी योजना मी खूप प्रभावीपणे इम्प्लिमेंट केली तर तिथल्या उमेदवाराला, तिथल्या सत्ताधारी पक्षाला 100% फायदा असतो. तो नाही असं नाही. ही गॅप काही एक वन साईड इलेक्शन नव्हती लोकसभेची, ही कट टू कट होती. म्हणजे अगदी 40-42 मतांपर्यंत निकाल आपण बघितलेला आहे. अशावेळी एका विधानसभा मतदारसंघामध्ये मला 4-5 हजारांचा फरक पाडण्यासाठी या योजनेचा असा लाभ होतो. त्यामुळं यातले हे लाभार्थी थेट आणि राजकीय नेते हा लाडकी बहीण योजनेसारख्या निर्णयांना एक मोठा भागधारक असतो. दुसरा, ज्यावेळी टोलसारखे निर्णय घेतले जातात किंवा नामांतरासारखा निर्णय घेतला जातो किंवा कॉलेजेसचा निर्णय घेतला जातो, त्यावेळी त्या भागातला स्थानिक नेता किती इन्फ्लुएन्शियल आहे, त्याला किती बळ मिळतं आणि त्या एका निर्णयानं अहिल्यानगर केल्यानं विखे पाटलांना बळ मिळणार असेल, अहिल्यानगर केल्यानं तिथल्या आणखी 4 हिंदुत्ववाद्यांना बळ मिळणार असेल किंवा अजून तिथल्या हिंदुत्ववादी थेट न म्हणता अजून ज्यांनी या स्वरूपाची आंदोलनं केलेली होती त्यांना बळ मिळणार असेल, तर त्या लाभार्थ्यांना खुश करण्याचा हा प्रयत्न असतो. हा सरसकट मतदारांवर नसतो. आजच्या अंकातल्या जर मी सकाळी वर्तमानपत्र चालत असताना त्यातल्या जाहिराती बघितल्या तर संविधान दिवस महाराष्ट्र काय पहिलं राज्य आहे की ज्यांनी संविधानासंदर्भात मोठं काम केलं, अशा जाहिराती आहेत. अगदी कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्यात धनगर समाजामध्ये प्रसिद्ध असलेल्या बाळूमामांच्या जाहिराती आहेत, त्यांची स्मृती जागवणाऱ्या जाहिराती आहेत. अशा जाहिरातींमधनं जातं काय सरसकट महाराष्ट्रावर कुठं प्रभाव टाकायचा, मला एका विशिष्ट समाजावर विशिष्ट भागामध्ये प्रभाव टाकायचा, तर ते निर्णय तिथं उपयोगी पडतात. त्यामुळं योजनांचा भाग करताना आणि निर्णयांचा भाग करताना, निर्णयांचा ॲनालिसिस करताना हे 2 तुकडे जर विचारात घेतले की त्याचा प्रभाव काय, ज्याला टार्गेट ग्रुप म्हणतात, लक्ष घटक कोण आहेत आणि त्यांच्यावर किती प्रभाव पडेल, आणि दुसरा याचे स्टेक होल्डर्स कोण आहेत, तर मग स्टेक होल्डर्स जर प्रभावी असतील तर ते त्यांच्या टार्गेट ग्रुपवर चांगला प्रभाव पाडू शकतात आणि मग हळूहळू चित्र बदलायला सुरुवात होते. आपणच जर मागं परत जाऊन बघितलं 4 महिन्यापूर्वीची परिस्थिती, तर जितक्या ताकदीनं महाविकास आघाडी वाटत होती तशी का नाही मला आत्ता वाटत, हा पण भाग आहे ना. तशी लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या दिवशी असं वाटत होतं की महाराष्ट्रात आज निवडणूक झाली तर एकतर्फी सत्तेवर येतील. मग ते निर्णय खाली हे असे निर्णय घेऊन सरकार म्हणून
त्यांचं जे काम असतं ते त्यांनी केलं असं मला वाटतं. आता अगदी महत्त्वाचा उल्लेख जाहिरातींचा झाला म्हणून त्या जाहिरातीतनं 2 इंडिकेटर्स आहेत. एक बाळूमामांची जाहिरात आहे, ऑफिशियल महाराष्ट्र भाजपची आहे, ज्याची हरियाणात चर्चा झाली की प्रबळ जात विरुद्ध इतर जातींचा समुच्चय. आत्ता मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रात खूप वेगानं वाढला, मोठा झाला. अशा वेळेला मराठेतर विशेषतः ओबीसी समाजाचं एकीकरण आणि त्याच्यामध्ये पुन्हा जे माधव समीकरण भाजपनं पूर्वी राबवलं, माळी धनगर वंजारी त्यांचं एकीकरण, हे सगळं घडेल का? हरियाणाच्या ॲनालिसिसनं जो एक मोठा सेटबॅक सगळ्यांच्या विश्लेषणाला बसला की अरे हे घडू शकतं, असं ओबीसी पोलरायझेशन महाराष्ट्रात होतंय का? दुसरं, त्या जाहिरातीत अजित पवारांचा फोटो का नाही? भाजपच्या जाहिरातीमध्ये नाही आहे. ह्या दोन्ही जाहिराती आहेत ना, ह्या त्या पक्षानं आणि काही संस्थांनी केलेल्या आहेत, सरकारनं नाही केलेल्या. त्यामुळं त्या संस्थांचं चॉईस आहे की त्यांनी कोणाचा फोटो वापरायचा, त्यामुळं त्याला क्लॅरिटी येते. पण ह्या स्वरूपाचं पोलरायझेशन करायचा प्रयत्न सुरू आहे का? हा 100% सुरू आहे. यात कुठेही ज्या पद्धतीनं मराठवाड्याच्या मध्यभागामध्ये त्या मराठा समाजाच्या विरोधात आणि मराठा समाज संघटितून ज्या पद्धतीनं काँग्रेस राष्ट्रवादीच्या तिथं स्थानिक पातळीवर त्यातील राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या मागं उभं राहिलं, त्यामुळं हे पोलरायझेशन क्लिअर कट करायचा प्रयत्न हा होतो, यात कुठेही शंका नाही. याला 2 पुन्हा बाजू येतात. एक म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे DMK म्हटलं गेलं, दलित मुस्लिम मराठा अशा स्वरूपाचं पोलरायझेशन, कुणबी असा जो विदर्भात पोलरायझेशनचा प्रयत्न झाला, इतर महाराष्ट्राच्या भागामध्ये दलित मुस्लिम आणि मराठा पोलरायझेशनचा प्रयत्न झाला. हे मतगट्टे आहेत, यात काही फार वाईट आहे आणि अगदीच असं राजकारण करूच नाही वगैरे असं काही नाही. ते त्यांनी करायला पाहिजे, त्याशिवाय त्या समाज घटक इतक्या जोमानं वर येत नाही. आता हे दोन्ही बाजूनी सुरू आहे, हे पण लक्षात घेतलं पाहिजे. हरियाणामधल्या चुकांमधनं काय शिकला महाराष्ट्र किंवा लोकसभेमधल्या चुकांमधनं काय शिकला, तर जरी देवेंद्र फडणवीस ही फेस जाहिरातींमध्ये दिसत असली तरी भाजपनं सामूहिक नेतृत्व हा सतत भाग ठेवला. मग नितीन गडकरी असतील, बावनकुळे असतील, तावडे, पंकजा मुंडे, हे सगळे घटक जवळ करायचा, हे सगळे मिळून महाराष्ट्रात भाजप चालवतात असा एक प्रयत्न आवर्जून केलेला आहे, जो बदल दिसतो. दुसरीकडे एकनाथ शिंदे हे एकमुखी नेतृत्व आहे, हे पण मान्य केलं गेलं आहे. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाला जे त्याच्या आधी ज्या अजित पवारांचा गट असेल किंवा भाजपमधनंही असं असायचं की बसवलेलं नाही, त्यांनी ज्या पद्धतीनं कमांड मिळवली त्या मुख्यमंत्री पदावर आणि एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री आहेत असा चेहरा जो तयार केला, तो लोकसभा निवडणूक निकालानंतर खूप स्ट्रॉंगली एकनाथ शिंदेनी वापरला असं मला वाटतं. आणि अजित पवारांना त्यांची एकूण सगळ्या रचनेमधली स्वतःची जागा कळाली की आपण काय आहोत आत्ता. मग तो जागा लोकसभा निवडणुकीमधला पराभव असेल, त्याच्यानंतर त्यांनी करेक्शन म्हणून गुलाबी रंगापासून सगळी करेक्शन सुरू केली, ते मवाळ आहेत हे सांगायला सुरुवात केली. यातून जाणवण्याइतपत काय की या प्रत्येकानं कोर्स करेक्शन 100% केली. त्यांनी ते हे नाही केलं की नाही रेटत नाही नेलं. आता जर आपण आपल्या चुका रेटत नेल्या, म्हणजे उद्या असं ठरलं असतं भाजपनं नाही फक्त देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणूक लढवायची, तर मग मध्य मराठवाड्यामध्ये मनोज जरांगे पाटील थेट टीका करतात देवेंद्र फडणवीसांवर. मग तिथं काय करायचं हा प्रश्न आला असता. मग मराठा समाजाचं भाजपकडं खरं तर सर्वाधिक संख्येनं मराठा नेतृत्व आहे, पण ते दुय्यम दर्जाचं नेतृत्व म्हणून आता एस्टॅब्लिश झालं आहे, प्रायमरी दर्जाचं नेतृत्व राहिलेलं नाही आहे. अशावेळी काय करायचं हा प्रश्न आला असता. मग तिथं तावडेंसारखा नेता पुढं केला जातो, म्हणजे मराठा टू मराठा बॅलन्स केला जातो, धनगर टू धनगर बॅलन्स केला जातो. असं सामूहिक नेतृत्व डेव्हलप करायचा प्रयत्न सरकार म्हणून, भाजप म्हणून केला गेलेला आहे गेल्या 4 महिन्यांमध्ये असं दिसतंय. दुसरीकडं काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचं जे पोस्ट 2022 जे त्यांच्यामध्ये पर्याय नसल्यामुळे जे एकत्रीकरण घडून आलं, त्याच्यामध्ये ते आत्ता बॅलन्स ठेवायचा प्रयत्न गेल्या 8 दिवसांमध्ये करतात, 4 ते 8 दिवसांमध्ये. त्याच्या आधी ते इतक्या चांगल्या पद्धतीनं करत होते असं मला अजिबात वाटत नाही. त्याच्यामध्ये नाना पटोले आहेत, वडेट्टीवार आहेत, पृथ्वीराज चव्हाण आहेत, ह्यासारख्या नेत्यांना एक रिस्पेक्ट ठेवून काँग्रेसचे सर्वाधिक मतदार या राज्यामध्ये आहेत हे मान्य करून मग संजय राऊत एका मर्यादेपर्यंत खाली आलेले आहेत. नाहीतर मग पंतप्रधान कोण, मुख्यमंत्री कोण ही चर्चा करत राहून जे नुकसान केलं असतं ते कदाचित कमी करतील आत्ता पुढच्या 8-10 दिवसांमध्ये असं वाटतं. शरद पवारांकडं या आघाडीच्या सगळ्या समन्वय ज्येष्ठत्व असल्यामुळं अधिकारवाणीने जी भूमिका ते घेतात ती मान्य करायची महाविकास आघाडीची तयारी आधी होती तशी आत्ताही दिसते. पण पवारसुद्धा काँग्रेसला घेऊनच हे सगळं घडू शकतं या बाबतीत कन्व्हिन्स आहे. काँग्रेसशिवाय हे महाविकास आघाडी
किंवा लोकसभेसारखं यश मिळवणं अशक्य आहे, हे इतक्या क्लॅरिटीपर्यंत आलेले आहेत. मध्ये मग सामनाचा अग्रलेख असेल, मुख्यमंत्री आमचाच हवा, मुख्यमंत्री पद ठरवा, पण ही चूक संजय राऊतांनी सांगली लोकसभा निवडणुकीवेळी सांगलीत केलेली होती. सांगलीमध्ये त्याचा फायदा तोटा किती झाला उद्धव ठाकरेंना माहिती नाही, पण त्याचा तोटा निश्चितपणानं बाहेर इतर महाविकास आघाडीला झाला होता. जर तिथं तसे बोलले नसते की आम्ही एक वेळ युती तोडू आणि युतींमधनं पण हाच उमेदवार पाहिजे, आम्हीच आधी ठरवणार उमेदवार, तसा जर घाई गडबड केली नसती तर कदाचित लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला अजून 2-3 जागांचा फायदा झाला असता. तो झाला नाही. तशा चुका ते आत्ता महाविकास आघाडीला टाळाव्या लागतील आणि गेल्या 8 दिवसांमधलं वातावरण बघितलं तर तशा चुका टाळायला महाविकास आघाडीनं पण सुरुवात केली असं मला वाटतं. मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा या सगळ्यातला कळीचा मुद्दा आहे. या जाहिरातीतनं भाजपचा असा निष्कर्ष काढायचा का की भाजपचा मराठा चेहरा एकनाथ शिंदे आहेत किंवा भाजपचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा एकनाथ शिंदे आहेत, कारण या सगळ्या आत्ताच्या जातीय इक्वेशनमध्ये फडणवीसांबद्दल कितपत पुन्हा मुख्यमंत्री पदाचा चेहरा ते देऊ शकतील याच्याबद्दल शंका आहे. आणि म्हणून अजित पवार नाहीत पण एकनाथ शिंदे हे भाजपनं ॲक्सेप्ट केलेले मराठा चेहरे आहेत का, हा इकडच्या बाजूचा. त्याला जोडून दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे अगदी दसरा मेळाव्यात हिंट करत राहतात की कुणीही डिक्लेअर करा पण मुख्यमंत्री पदाचा चेहरा डिक्लेअर करा. कोण कोण असतील मुख्यमंत्री पदाचे चेहरे? नाही, एक तर उद्धव ठाकरेंनी काल म्हणजे रविवारच्या एकूण टोनमध्ये त्यांनी त्यातनं मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यातनं थोडं बॅक केलं गेलं की ठीक आहे, काही गरज नाही मुख्यमंत्री पद. आधीच्या निवडणुका कुठं मुख्यमंत्री पदाचा चेहरा घेऊन लढल्यात? म्हणजे 19ला असं काही त्यावेळेच्या काँग्रेस राष्ट्रवादीने घोषित नव्हतं केलं ना की हे मुख्यमंत्री पदाचे चेहरे आहेत, तरी निवडणूक लढलेलीच होती आणि मग नंतरच्या बदलांमध्ये महाविकास आघाडी आली. पण त्यावेळी सुद्धा युतीमध्ये असं कुठं होतं की मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण आहेत? नाहीतर मग उद्धव ठाकरे फुटलेच नसते. जर त्यांना खात्री असती की ते होणार आहेत किंवा नाही होणार आहेत तर आधीच ठरवलं असतं त्यांनी. हा जो ट्रेंड गेल्या 5 वर्षात खूप एस्टॅब्लिश झाला मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण, हा मुळात महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं त्यावेळी मला मिळालं नाही मुख्यमंत्रीपद, इथं नाही, हे पण आपण मान्य करायला पाहिजे. त्याच्यानंतर पंतप्रधान पदाचा चेहरा हा मुद्दा आहे का, तर आहे. तो केंद्रीय पातळीवर एस्टॅब्लिश झाला. आत्ता महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून भाजपनं स्पष्टपणानं कुणाचंच नाव पुढं आणलेलं नाही, जे त्यांनी हरियाणामध्ये सुद्धा आणलं नव्हतं. जो एकाच व्यक्तीभोवती सगळी निवडणूक ठेवायची असा यापासून दूर आलेत. मध्य प्रदेशच्या निवडणूक निकालाच्या वेळी सुद्धा ज्यावेळी मोहन यादव मुख्यमंत्री झाले त्यावेळी कुणाला माहिती होती की हा मुख्यमंत्री पदाचा भाजपचा चेहरा असेल. त्यांनी ज्या ऑब्व्हियस गोष्टी आहेत तो टाळायचा प्रयत्न गेल्या वर्षभरात केला. कारण आपल्याला जेवढं इन्कम्बन्सी, प्रो इन्कम्बन्सी किंवा अँटी इन्कम्बन्सी डिस्कशनमध्ये आपण करतो तेवढं सरकारलाही कळतं ना की प्रो इन्कम्बन्सी कुठे आहे आणि अँटी इन्कम्बन्सी कुठे आहे. त्यामुळे त्यांनी ते कोर्स तिथं करेक्शन्स केले, जे मध्य प्रदेशमध्ये केले, जे झारखंडमध्ये सुद्धा त्यांनी मुख्यमंत्री पदाचा चेहरा असा समोर न आणता कलेक्टिव्ह लिडरशिप आणि मग मुख्यमंत्री भाजप सरप्राईज निवडेल अशा पद्धतीने केलं. तेच ते महाराष्ट्रामध्ये आत्ता करतायत. एकनाथ शिंदेंना लोकसभा निकालानंतर आलेला कॉन्फिडन्स महत्त्वाचा आहे. तोपर्यंत त्यांनी निर्णय घेतले धडाक्यानं. अगदी जो निर्णय कदाचित संघाचा मुख्यमंत्री कट्टर एखादा हिंदुत्ववादी मुख्यमंत्री झाला असतात आणि मग निर्णय घेतला असता तर तो निर्णय त्यांनी गोमातेला, गाईला राज्यमातेचा दर्जा वगैरे असे निर्णय सुद्धा घेऊन रिकामा झाले, जे कदाचित संघाच्या विचारसरणीतून तयार झालेल्या नेत्यानं घेतला असता. त्यामुळं ते जो अजेंडा भाजप म्हणून राबवायचा तो एकनाथ शिंदे राबवतातच. त्यामुळे त्याच्या पलीकडे जाऊन मराठा म्हणून हा ॲडव्हान्टेज घेऊन मुख्यमंत्री पदाचा भाजपनं ॲक्सेप्ट केलेला चेहरा म्हणून एकनाथ शिंदे प्रोजेक्ट करायला हरकत नाही, पण त्यांनी तसं केलेलं नाही आहे. पण एकनाथ शिंदेंचा जर कॉन्फिडन्स बघितला तर एकनाथ शिंदेंना माहिती आहे जर आपण सरकार परत आणू शकलो तर मुख्यमंत्री आपण आहोत, मग जागा कुणालाही किती होत. त्यामुळे त्या कॉन्फिडन्सनं आत्ता काम करतात असं दिसतंय. दुसरीकडे काँग्रेस आणि शरद पवारांना ही क्लॅरिटी आहे की या चर्चेला फार अर्थ नसतो, शेवटी निर्णय आपण निवडून आल्यानंतर आपण एकत्र बसून घ्यायचं. त्यामुळे ते दोघांनी कधीही मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण या विषयावर अनावश्यक भाष्य करायचं टाळलं, जे आत्ता भाजप टाळतंय किंवा इव्हन एकनाथ शिंदे स्वतःही टाळतात. अजित पवार तर ह्या विषयात पडत नाहीत, कारण त्यांना एकूण कळालेलं आहे काय परिस्थिती आपली असणार आहे. फक्त मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोणा विषयावर फक्त राऊत सोडलं तर बाकी कोणाला फार आत्ता रस आहे असं दिसत नाही. त्यांना प्रत्येकाला मेजॉरिटीपर्यंत जाणाऱ्या जागा आणायच्यात, कारण या 6च्या 6 पक्षांना माहिती आहे की एकट्याच्या बळावर काहीच घडणार नाही. त्यामुळे नंतर आपला पार्टनर कोण असेल त्याच्यावर आपला मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरणार आहे आणि त्याच दिशेनं सगळे आत्ता चालले. हे 6 तर मेन झाले, पण आता जर का 2-5 हजाराची निकाल असेल जो गेल्या वेळी कित्येक ठिकाणी वंचित वॉज आयदर विनर ऑर स्पॉइलर, तुम्ही कुठल्या बाजूला आहात त्याच्यानुसार,
तसं आता मनसे खूप जागा लढवायच्या बेतात आहे. गेल्या 2 दिवसात राज ठाकरेंचे होर्डिंग्स महाराष्ट्रभर वेगानं आलेले आहेत. संभाजीराजेंच्या संघटनेला पक्षाची मान्यता आणि चिन्ह मिळाले, त्यांचा पक्षाचा लॉन्च झाला. पुन्हा बच्चू कडू वगैरे लोक एकत्र येऊन त्यांची एक आघाडी आहे, त्याच्यात पुन्हा संभाजीराजेंच्या पक्षाच्या चिन्हावर लढणार काय ते माहीत नाही. हे जे 6च्या पुढचे अजून 6, 7, 8 प्लेयर आहेत, त्यांचं भवितव्य उज्ज्वल असणार आहे. हरियाणानं ते दाखवून दिलं ना. हरियाणामध्ये सुद्धा हिंदीमध्ये त्याला वोट कटवे असा शब्द वापरला गेला. वोट कटर ज्यांनी काही मतं खाल्ली, तर असे 5-6 प्लेयरनी हजार मतं खाल्ली तरी सत्ताधारी पक्षाला फायद्याचं राहतं. त्यामुळं MIM पण त्याच्यात उतरेल उद्या, असं नाही. तर वंचित बहुजन उतरेल का, ते आहेतच, ते वन ऑफ द की प्लेयर असेल. पण राजू शेट्टींसारखा पक्ष आहे, बच्चू कडूंचा पक्ष आहे, पुन्हा बहुजन विकास आघाडी नावाचा पक्ष आहे, बविया आहे. हे छोटे छोटे पक्ष त्यांच्या भागामध्ये 3-4 मतदारसंघांवर 1000, 1500, 2000 मतांचा प्रभाव टाकू शकले तरी फार मोठं गणितं उलटीसुलटी होऊ शकतात. कारण ही निवडणूक खूप क्लोज होणार आहे. मतदानांची संख्या, मतदानाची टक्केवारीसुद्धा लोकसभेपेक्षा 10% 15% जास्त असते. अशावेळी म्हणजे आपण आता कागलसारख्या ठिकाणी उदाहरण घेतलं, समरजित गाडगे आहेत आणि हसन मुश्रीफ आहेत. अशावेळी तिथं एखादा उमेदवार तिसराच उभा राहतो आणि तो 2-4 हजार मतं घेऊन गेला तर काय करणार? कारण यांच्या दोघांमधली गॅपच इतकी कमी आहे. त्यामुळे ही तिसरा जो घटक आहे, म्हणजे ह्या 2 पक्षांच्या 2 आघाड्या धरल्या, हा जो तिसरा घटक आहे हा खूप स्पॉइलर मोठ्या प्रमाणात ठेवतो दोन्ही पक्षांना. म्हणजे जिथं शरद पवारांना असं वाटतं की नाही इथं अडचणीचं आहे, किंवा काँग्रेसला असं वाटतं की इथं आपल्याला जागा निघणं अडचणीचं आहे, तिथं त्यांनीच अपक्ष कुठल्या तरी पक्षातून उभा केला एखादा स्वतःचाच कार्यकर्ता, तरी भाजप आणि महायुतीला जड जाणार आहे. महायुतीनं मिळून ही ट्रिक जर या महाविकास आघाडीच्या विरोधात वापरली तरी जड जाणार आहे. त्यामुळे ह्या 2 मोठ्या आघाड्यांच्या पलीकडचा जो तिसरा घटक आहे तो खूप मोठ्या प्रमाणावर ह्या निवडणुकीमध्ये काम करणार. आणि त्याला कोण मिळतं हा एक मेजर मुद्दा असणार आहे. याचं कारण 28 जागांवर असं असणार आहे महाराष्ट्रातली परिस्थिती, जिथं भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्यावेळच्या आमदाराला हरवून निवडणूक, त्यावेळेच्या काय 2 नंबरला राष्ट्रवादी काँग्रेस 28 की 22 ठिकाणी. अशावेळी अजित पवारांच्या कार्यकर्त्याला वाटणार त्या नेत्याला की मला निवडणूक लढवायची, मग इकडनं नाही लढवली तर मी कुठनं लढू. मग तो समजा उद्या महाविकास आघाडीत गेला किंवा महाविकास आघाडीनं न घेतलं आणि तो स्वतः उभा राहिला कुठल्याही छोट्या पक्षाच्या चिन्हावर, तरी तो त्याची 5-6 हजार मतं घेणार ना. मग त्याचा फायदा कोणाला होणार? हीच परिस्थिती या तिन्ही पक्षांना सगळीकडे सहन करावं लागणार आहे. अजित पवारांच्या पक्षाला, एकनाथ शिंदेच्या पक्षाला आणि भाजपला सुद्धा. कारण जिथं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निवडून आले आहेत तिथं 2 नंबरला पक्ष एकनाथ शिंदेंचा किंवा भाजपच होते. मग त्यांनी कुठं जायचं? मग त्यांनी दुसरीकडनं उभं राहायचं. आता हे नंतर एकत्र येतील का? जर महाविकास आघाडी ही जरी निवडणुकीनंतर झाली तरी राजेंद्र पाटील यड्रावकरांसारखा माणूस या पक्षातून उठून शिवसेनेत गेलेला होता ना राष्ट्रवादीमधनं, मग तो ब्रिजचं काम करतात ना अशी नेते. तसे ब्रिज खूप सारे तयार करायला सुरुवात होईल दोन्ही पक्षांकडनं. म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडीच्या पलीकडं या छोट्या पक्षांकडनं असे ब्रिज तयार होतील असं मला आत्ताच्या चित्रावरनं दिसतं. या सगळ्यामध्ये शरद पवार सर्वाधिक ताकदीनं पुढं जातात असं परसेप्शन उभं राहिलं आहे. वेचून लोक घेत आहेत, जिंकणारे उमेदवार घेत आहेत. पण त्यातही असं दिसतं की अजित पवारांच्या राष्ट्रवादीतनं परत यायची इच्छा असणाऱ्या लोकांना घेता येत नाही आहे, कारण मग इथिकल बर्डन तयार होतं आहे. भाजपतले पण मूळ काँग्रेस राष्ट्रवादी विचारांचे, मग ते समरजित गाडगे असतील, हर्षवर्धन पाटील असतील, इथंपर्यंत होतं आहे. अगदी आज फलटणमध्ये स्वतः रामराजे येत नाहीत पण त्यांच्या आजूबाजूचे लोक येतात. सो आत्ता जरी शरद पवारांचा स्ट्राईक रेट भारी वाटत असला तरी तो खरंच तसा आहे का? आता उदाहरणार्थ इंदापुरात हर्षवर्धन पाटलांना तिकीट द्यायचं म्हणून तिथले जे पवार गटाबरोबर थांबलेले लोक आहेत त्यातले बंडखोरी करू पाहतात, काय घडेल? पवारांना म्हणजे बाकी कुणापेक्षा मला असं वाटतं की पवारांना त्यांचं स्वतःच्या ताकदीचं आकलन जास्त चांगलं आहे. त्यांना माहिती आहे की ते जर पूर्ण ताकदीनं ज्यावेळी महाराष्ट्रभर फिरतात त्यावेळी 50-55 जागा ते स्वतः निवडून आणू शकतात. ही त्यांची स्वतःची क्षमता आहे. आणि त्याच्यासाठी ज्या तडजोडी कराव्या लागतात, एखादा उमेदवार धैर्यशील सारखा घेणं की ज्याचा प्रभाव सोलापूरवर पडेल, माढ्यावर आहे, साताऱ्यावर आहे, असे उमेदवार वेगवेगळ्या ठिकाणाहून गोळा करणं, याचं काम ते लोकसभेनंतर सतत करतात. त्यांनी त्यांचा पक्ष म्हणून बांधायला ज्या दिवशी पवारांच्या हातातनं पक्ष पूर्ण गेला त्याच दिवशी सुरुवात केली. आत्ता ज्यांना लोकसभा निवडणूक निकालानंतर ज्यांना अजित पवारांमधल्या असं वाटलं की नाही पवारांकडे जायचं, त्यावेळी हे जे पवारांनी कुणाला उभं केलं मधल्या पिरियडमध्ये,
तर जे 2 नंबरचे होते हे काही एकदम सगळा तरुण नेतृत्व वगैरे असं नाही. म्हणजे आपण बजरंग अप्पा हा पवारांनी उभं केला आणि निवडून आला असं म्हणतो, पण कारखान्याचाच मालक आहे ना. कारखाना कोऑपरेटिव्ह मुवमेंटमधलाच आहे, कारखान्याचाच माणूस आहे. पवारांकडे अशी माणसं आहेत की ज्यांनी आत्ता मधल्या काळात आली की ज्यांना 1 नंबरच्या नेतृत्वामुळं संधी मिळालेली नव्हती, असे त्यांनी घेतलेले आहेत. पुन्हा अशीच घराणी आहेत की ज्यांचा त्या भागातल्या कोऑपरेटिव्हवर मोठ्या प्रमाणावर प्रभाव आहे. त्यांनी म्हणजे रामराजे नाईक निंबाळकर घेतले, त्यांनी धैर्यशील मोहिते घेतले, यांचा प्रभाव आहेच ना त्या भागामध्ये. असं नाही की त्यांचा काहीच प्रभाव नव्हता. पूर्ण नवीन प्रयोग शरद पवार आत्ता अजिबात करत नाहीत. जे त्यांचे ठरलेले प्रयोग आहेत की जे ठरलेला काय प्रूव्ह झालेले जे एक्सपेरिमेंट आहेत त्यांचे, तेच ते करत आहेत की त्यांनी त्या भागातली घराणी, त्या भागातले कोऑपरेटिव्ह मुवमेंट आणि सेकंड लाईन लिडरशिप आहे अशी लोकं घ्यायला सुरुवात केली. आता ज्यावेळी अजित पवारांकडं आमदारकीचे 2.5 वर्ष लाभ उपटून जे तिकडे जायला पाहतात, त्यांना हे 2 नंबरचे नेते विरोध करतात आणि ते स्वाभाविक पण आहे. म्हणजे 2.5 वर्ष त्यांनी महाविकास आघाडी सरकार म्हणून लाभ घेतला, त्याच्यानंतर 2.5 वर्ष अजित पवारांच्या पक्षामधनं सरकार म्हणून लाभ घेतला आणि आता सरकार येईल नाही खात्री नाही तर चला पवारांबरोबर म्हणून जायला निघाले. तर त्यांना मात्र पवारांना रोखावं लागणार आहे, कारण त्यांना नाही रोखलं तर पवार जे नवीन पक्ष उभं करू पाहतात, ज्याच्यामध्ये अमोल कोल्हेंसारखा नेता असेल, सुप्रिया सुळेंनी ताकद लावून त्यांच्या पातळीवर कार्यकर्ते उभं करायचा प्रयत्न केलेला असेल, जयंत पाटलांनी सगळं शक्य असतानाही शरद पवारांबरोबर राहायचा निर्णय घेऊन पक्ष बांधणीमध्ये केलेलं काम असेल, हे सगळंच वाहून जाईल ना जरी परत सगळी टीम येणार असेल. त्यामुळं इतकं सहजासहजी घर वापसीचा जो एकदम चर्चा सुरू झाली होती, जरी यांना इच्छा असली तरी ही घर वापसी होईल असं अजिबात नाही. मग पवार मोजून मापून घेतील की ह्यांना घेणार नाही. मग घेतलं तर जस्टिफाय करतील गेला का घेतलं, आणि घेणार नाहीत त्यांची नावं मात्र जाहीरपणाने, ते तसंही गेले काही महिने 8 आमदारांना घेणार नाही, 10 आमदारांना घेणार नाही हे सांगतातच. त्यामुळं सरसकट घर वापसीचा फायदा पवार घेऊ पाहतील असं नाही, आणि तो फायदा होईल असं अजिबात नाही. मतदारांना तेवढं कळतं की हा 5 वर्ष लाभ घेऊनच परत आलेला आहे, मग याला निष्ठा प्रकार नाही. जर एकनाथ शिंदेबरोबर फुटलेले गद्दार असतील तर अजित पवारांकडनं फुटणारी गद्दारच मानायला पाहिजेत ना. ते मात्र घरात परत आले आणि अजित पवारांबरोबर गेले त्यावेळी गद्दार ठरले असा निकष नाही लावता येणार. तो निकष मतदार व्यवस्थित करतील आणि ही निवडणूक जेवढी लोकल जाईल ना तेवढं या स्वरूपाच्या गोष्टींना महत्त्व येईल की हा पक्षात कुठल्या होत्या, कुठनं आला, किती दिवस तिकडच्या पक्षात होता, किती दिवस इकडच्या पक्षात होता. त्यामुळं सरसकट पवार प्रवेश देतील असं अजिबात नाही. मोजून मापून होईल, फायदा काय होईल. आणि आत्ता पवारांनी महाराष्ट्रभराचे दौरे केलेले आहेत, त्यामुळं भाजपच्या किंवा एकनाथ शिंदेंच्या किंवा अजित पवारांच्या इतक्या तडफेनं फिरणारा दुसरा नेता आत्ता विरोधी पक्षामध्ये कुठला नाही जेवढं पवार फिरलेत. मग त्यांना अंदाज चांगला आहे. स्ट्राईक रेट आत्ता नाही सांगता येणार, अजून जसं प्रचार पहिल्या याद्या घोषित होतील तसा स्ट्राईक रेटचा जास्त चांगला अंदाज येईल असं वाटतं. या सगळ्यामध्ये एक महत्त्वाचा पक्ष आहे, अर्थात कदाचित सर्वाधिक महत्त्वाचा पक्ष आहे तो काँग्रेस. राहुल गांधी गेल्या 2 महिन्यात 2दा महाराष्ट्रात येऊन गेले, म्हणजे निदान पश्चिम महाराष्ट्रात 2दा येऊन गेले, ते लक्षात येतं पटकन म्हणून. पहिल्यांदा विश्वजित कदमांसाठी, नंतर सतेज पाटलांसाठी आणि मग संविधान सन्मान यात्रेसाठी. असं म्हणतात की एका बाजूला काँग्रेसमधली गटबाजी आली आहे चव्हाट्यावर, नाना पटोलेंचा गट विरुद्ध बाळासाहेब थोरातांचा गट, मुख्यमंत्री कोण, मग खाते वाटप इथंपासून, पण हरियाणानंतर ते सजगही झालेत. काँग्रेसचं काय चालू आहे महाराष्ट्रात? काँग्रेस जास्त कोहेसिव्ह काम करतं असं वाटतं, एकत्रितपणानं काम करतं. लोकसभेतनं ते शिकलेत की इंडिव्हिज्युअल भाजपला हरवणं खूप त्रासदायक आणि अडचणीचं आहे. कलेक्टिव्ह लिडरशिप आपल्यामध्ये पण पाहिजे आणि आपण इतर पक्षांची मदत घेतली पाहिजे. तर त्यात त्यांना कुठं डाऊट आहे असं वाटत नाही. म्हणजे पृथ्वीराज चव्हाणांसारखा 80च्या उंबरठ्यावरचा नेता सुद्धा असू दे किंवा बाळासाहेब थोरातांसारखा कोऑपरेटिव्हमधला नेता असू दे, वडेट्टीवारांसारखा विदर्भातलं नेतृत्व असू दे, ही सगळेजणं त्यांच्या टेरिटोरीमधलं काँग्रेस बांधतात. म्हणजे सतेज पाटील नाशिकमध्ये जाऊन काँग्रेसला सल्ला देत नाहीत की तिथं काय करायला पाहिजे, ते त्यांचा दक्षिण महाराष्ट्रामधला किल्ला जास्त भक्कम करतात. विश्वजित कदम मराठवाड्यात जाऊन सल्ले नाही देत की काय करायला पाहिजे तिथल्या काँग्रेसनं, ते त्यांच्या एरियामधलं बांधकाम जास्त बंदिस्त करतात. आणि हे काँग्रेसचं काम हे बरेच वर्षांनी इतकं पॉझिटिव्हली दिसतं. एकतर राहुल गांधींची प्रतिमा या दोन्ही त्यांच्या भारत जोडो यात्रांनी खूप बदललेली होती आणि त्याचा लाभ त्यांना 100% लोकसभेमध्ये झालेला होता. आणि त्याच्यानंतर सुद्धा त्यांचं ॲग्रेशन आहे. म्हणजे हरियाणातला शॉक आहे का? हरियाणातला शॉक 100%. त्यातही कुठं नाकारायचं कारण नाही की हरियाणात भाजप येईल असं अपेक्षा नसताना सुद्धा भाजप आलं. ते त्यांनी केलेल्या लोकल, आपण जे आधी बोललो कोर्स करेक्शन आहे, तसं
काँग्रेससुद्धा त्या चुका, हरियाणामधल्या चुका टाळून महाराष्ट्रात उतरेल, त्या चुका रिपीट करणार नाही. मग निर्णयाचे अधिकार कुणातरी एका दुसऱ्या माणसाकडे देऊन बाकीच्यांनी बघत बसायचं असं नाही ठेवणार. काँग्रेस कलेक्टिव्ह लिडरशिपकडं, अगदी पुण्यासारख्या ठिकाणी आत्ता बघितलं तरी काँग्रेस कलेक्टिव्ह लिडरशिपकडे गेलेली आहे. एक व्यक्ती सगळे निर्णय त्या व्यक्तीनं घ्यायचे अशापासून असं त्यांनी स्वतःकडे ठेवलेलं नाही आणि तो त्यांचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट ठरेल असं मला वाटतं. त्यामुळं त्यांना विचारलं कोणाने, त्याला मुख्यमंत्री कोण असेल तर कोणीही असल्या याच्यात पडत नाही. निकालानंतर बघू, मग ठरवू. 90-100 जागा आल्या तर सगळ्यांना काँग्रेसचा मुख्यमंत्री ॲक्सेप्ट करावं लागेल, त्यांनाही माहिती आहे. नाही आल्या, आपल्या 50च आल्या, मग उरलेल्या 2 पक्षांना वाटू शकतं की तिघांच्याच 50-50 याव्यात, म्हणजे मग चर्चेला वाव राहील. तर हे सगळ्याचा अंदाज असल्यामुळं काँग्रेस चुकांमधनं शिकून महाराष्ट्राच्या निवडणुकीत उतरते असं दिसतं. पण यातनं पाडापाडी होईल का की कोणाच्या 100 यायला नको? आत्ता नाही करणार तसं. ते महाविकास आघाडी फार मोठ्या 2019 ते 21 त्यांनी सत्तेत राहून केलेल्या चुकांपासून शिकलेल्यानंतरचा उरलेला पक्ष आहे आणि त्यातनं काय म्हणजे सत्तेत आल्यानंतर त्यांनी सगळेच प्रश्न सोडवले का? आधी कोविडपासून सगळ्या अडचणी आल्या, पण त्यांना त्यांच्या चुकाही माहिती आहेत की काय केलेल्या आहेत. मग तो लोकल पातळीवरच्या नेत्याचा उद्दामपणा सहन केल्यानंतर तो नेता पक्षापेक्षा मोठा ठरतो, हे पण त्यांनी बघितलेलं आहे. म्हणजे एकनाथ शिंदे असतील, ते अजित पवार असतील, हे एका रात्रीत उठून गेलेले एवढे नेते नाही, तर 2.5 वर्षामध्ये आपण केलेल्या चुकांमुळेच हे तयार झाले. एवढं महाविकास आघाडीच्या जे टॉपचे नेते आहेत, उद्धव ठाकरेंपासून शरद पवारांपर्यंत आणि बाळासाहेब थोरातांपासून वडेट्टीवारांपर्यंत, या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळं आत्ता ते प्रत्येकजण एवढंच बघतायत की आपण एकत्र राहू, जेवढं शक्य आहे तेवढं एकत्र राहू, जिथं शक्य आहे तिथं एकमेकांना मदत करू, जिथं अगदीच अशक्य होते तिथं आपण सोडून देऊ, या पातळीपर्यंत आले ते. फार ताणून आणि मग असे संजय राऊतांसारखे लोक बोलतील त्याकडे दुर्लक्ष करतील. हे एकत्र नेते संजय राऊत बोलतील ते कदाचित त्यांच्या उरल्या केडरसाठी बोलत असतील किंवा त्यांच्या फॅन क्लबसाठी बोलत असतील. एवढी समज महाविकास आघाडीच्या टॉपच्या नेत्यांमध्ये आहे, त्यामुळे ते कोण चुका करायच्या मूडमध्ये आत्ता दिसत नाही. शेवटचा प्रश्न, आधीचा पेनल्टीमेट प्रश्न. या सगळ्यामध्ये गेले महिनाभर एक पहिल्यांदा कॅम्पेन चालू झालं, देवा भाऊ 1500 रुपये बहिणींना. महाराष्ट्रभर होर्डिंग लागले आणि गेल्या आठवड्याभरात होर्डिंग लागलेत की बहुजनांसाठी झटला, विकासासाठी राबला आणि म्हणून प्रस्थापितांना खटकला. त्याच्यावर खाली कुणी लावले, काय लावले, काही नाही, फक्त फडणवीसांचा फोटो आहे. काय अर्थ लावाले असं? मला नाही वाटत अशी कॅम्पेन नेत्याच्या मंजुरीशिवाय होतं. पहिली गोष्ट म्हणजे देवेंद्र फडणवीसांना माहीतच नाही, गृहमंत्री आहेत त्यामुळे त्यांना माहिती असतं की कॅम्पेन कुणी केलीत, का केलीत. स्वाभाविकपणे या सगळ्या कॅम्पेनचा हेतू देवेंद्र फडणवीसांची जी मराठा, विशेषतः मनोज जरांगे पाटील विरुद्ध देवेंद्र फडणवीस असा जो संघर्ष तयार झाला गेले वर्षभर महाराष्ट्रात, त्यातनं जे काय प्रतिमानन झालेलं आहे देवेंद्र फडणवीसांचे, ते सुधारण्याचा तो प्रयत्न आहे. देवेंद्र फडणवीसांनी काही जाणीवपूर्वक काही त्यात केलेलं होतं आणि त्या चुकाच केलेल्या होत्या असं नाही, पण तो राजकारणाचा भाग आहे आणि मनोज जरांगे पाटलांच्या मागं अजून पॉलिटिकल लेवल चिकटवता येत नाही. ते चिकटवता आलं असतं तर जास्त सोपं होतं. मग ते ठरवताच आलं असतं की ते महाविकास आघाडीचे आहेत आणि मग महायुती त्यांच्यावर धावून गेली असती. हा भाग वेगळा. तसं नसल्यामुळं, अडचण असल्यामुळं मधला हा मार्ग आहे आणि तो क्लिअर कट दिसतोय की ते सगळ्या घटकांना घेऊन जाणारं नेतृत्व म्हणजे देवेंद्र फडणवीस. ही देवेंद्र फडणवीसांच्या काय अप्रत्यक्ष मंजुरीशिवाय ही प्रतिमा सुधारण्याचा कार्यक्रम झालेला नाही. हा सुरू आहे महाराष्ट्रभर. कारण नाहीतर एकनाथ शिंदेनी सगळं केलं झालं असतं ना. मग भाजपचं कोणी काय केलं? भाजपचे उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसच आहेत तिथं. जर सगळंच एकनाथ शिंदे करत असतील, इकडं अजित पवार लाडक्या बहिणींसाठी जर गुलाबी साडीपासून सगळ्या गोष्टी करत असतील, तर देवेंद्र फडणवीसांसाठी करावंच लागणार आहे पक्षाला. मग तो पक्ष किंवा त्यांच्या भोवतीचे नेते यांनी केलेलं ते कॅम्पेन आहे आणि त्याचा फायदा तोटा माहीत नाही, पण किमान ते कॅम्पेनमुळे देवेंद्र फडणवीसांची एक अगदीच जी एकूण निगेटिव्ह इमेज जे तळापर्यंत करून ठेवलेली होती ती बदलायला कुठंतरी त्याचा उपयोग येईल असं मला वाटतं. शेवटचा प्रश्न, अजून खूप तसं घोडा मैदान बाकी आहे. मतदान होईपर्यंत धुरळा उडेल प्रचाराचा. पण उद्या मतदान झालं तर महायुती, महाविकास आघाडी का अपक्ष, कुणाचं राज्य येईल? मला वाटतं अपक्षांच्या मदतीनं कोणी येईल. हे 95 सारख्या परिस्थितीकडे आपण गेलो. सर्वाधिक 37 अपक्ष 95 साली निवडून आणले होते आणि त्यांनी ठरवलं महाराष्ट्रात महायुती पाहिजे का. जरी बाळासाहेब ठाकरे म्हणत असतील आम्ही युतीचं सरकार आलं किंवा त्यावेळेचे नेते म्हणत असतील, तरी ते अपक्षांनी आणलेलं सरकार होतं. तसं महायुती किंवा महाविकास आघाडी या दोघांकडेही आजच्या घडीला इतकं संख्याबळ नाही आहे की त्यांनी एकट्याच्या बळावर, म्हणजे
त्या आघाडीच्या बळावर सरकार स्थापन करावं. त्यामुळं अपक्षांच्या मदतीनं येणारं सरकार असेल. आणि मला आत्ता जे ग्राउंडवर दिसते ते अजूनही पूर्णपणानं लोकसभा वॉशआउट झाले असं नाही आहे. त्यामुळं महायुतीला खूप मोठा धोका अजूनही समोर आहे अँटी इन्कम्बन्सीचा, कामाचा. आणि महाविकास आघाडीला विरोधी पक्ष असल्यामुळं आणि लोकसभेतल्या यशामुळं एक ॲडव्हान्टेज आहे. आणि त्यामुळं ॲडव्हान्टेज म्हणून महाविकास आघाडी राहील, पण अपक्षांशिवाय कोणीच करू शकणार नाही. आणि ते ठरवतील की महायुतीला द्यायचं का महाविकास आघाडीला द्यायचं. परत परत बोलत राहू, कारण घडणार खूप आहे. पण सुरुवात होताना काय घडतंय याचं खूप इंटरेस्टिंग विश्लेषण ऐकता आलं. आज इथंच थांबूया. धन्यवाद. धन्यवाद.